नमस्कार मंडळी, कशा आहात? सगळे मस्त आहात ना? तर अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर माझ्या चॅनलचं नाव आहे इट्स मी माधवी. तर प्लीज चॅनलवरती आलाच आहात, नवीन असता तर प्लीज अगोदर सबस्क्राईब करा आणि स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगायला विसरू नका. तर काय ना मंडळी, आज ना पूर्ण कलरिंगचं काम काढलेलं आहे, म्हणजे घराला कलर द्यायचं काम सुरू आहे इथं. आणि किचनमधला पसारा आहे ना, तर तो सगळा आता ना इथं आणून ठेवलेला आहे किचनचा आपला. आणि हॉलला ना तुम्ही महागाचे व्हिडिओ जर बघितले असेल तर ह्या मी इथंच बोलून व्हिडिओ केलेले आहेत ह्या ठिकाणी बसून. तर महाग खूप म्हणजे असा कलर घाण झालेला होता, तुम्हाला दिसतच असे. तर हे बघा ना, असा कलर दिलेला आहे आम्ही, आणि खूप छान आम्ही आणि घरीच कलर दिलेला आहे. तर खूप छान पद्धतीने असा हा कलर आलेला आहे, मस्त असा हा कलर. तर हॉलला कलर दिलेला आहे. तर आता किचनचा राहिलेला आहे. तर आज ना किचनचं सुरू आहे कलरिंगचं काम. तर म्हणलं चला, तर इथं ना सगळा पसारा हा पूर्ण किचनमधला जो असतो ना, आपले भांडे वगैरे येते ते सगळे आणलेले आहेत. आणि इथं हा आपला देवारा इथं आणून ठेवलेला आहे. देव आपले. तर हे बघा, तर पूर्ण असं हे किचन मी रिकामं करून घेतलेलं आहे, सगळा पसारा. आणि ह्या ज्या दोन वस्तू म्हणजे इथं फ्रीज आहे, आणि फ्रीजला बेडशीटला झाकून ठेवलेलं आहे. कारण कसं ना, आता मला एकटीला काही हे दोन वस्तू सरकणार नाही आहेत मोठ्या, त्याच्यामुळं तिथं आहे ते कपाट आहे झाकून ठेवलेलं आहे. म्हणलं कलर त्याच्यावरती पडला तरी काय हरकत नाही बेडशीटवरती. आणि थोडंसं पुढं सरकावून घेतलं तर त्याच्या पाठीमागे द्यायला येईल म्हटलं. आणि पूर्ण असं ही लेंटेनवरचा तीही मी सगळा पूर्ण डबे वगैरे काढून गॅलरीत काही ठेवलेलं आहे, आणि इथं घरात काही ठेवलेलं आहे सामान. तर पूर्ण आता इथं किचन वरती फक्त आपलं खायचं मी ठेवलेलं आहे झाकून आपलं आता दुपारच्या जेवणासाठी. तर दुपारचे 1 वाजले आणि आता कलरिंगला काम सुरू करायचं आहे. आता इथं बकेट हे बघा, आता बकेटमध्ये 2 कलर काढायचे, एक पांढरा आणि एक येल्लो कलरचा. तर असे हे 2 बकेट आणले आणि मी काढून मिक्स करून घेणार आहे, आणि नंतर मग कलरिंगला सुरू करायचं आहे. तर आता कसं असतं ना, बरेच वर्ष झालं ना आता आम्ही ह्या घरामध्ये राहतो. तर आणि कसं ना, खूप घाण झाला होता. म्हणजे घाण म्हणजे माझ्या ना मोठ्या मुलानं खूप जास्त घाण केलेला होता कलर. तर मी फ्रीज लावून घेते, कारण कसं बंद केलं त्याच्यामधलं पाणी. तर माझ्या मोठ्या मुलानं ना खूप जास्त घाण केलेला होता. म्हणजे ना भिंतींवरती ना असं पूर्ण हे पेनानं लिहिलेलं होतं. हॉलमध्ये तो खूप जास्त होतो. तर म्हणजे भाड्याचं जरी घर असलं तरी आपण त्यामध्ये राहतो म्हटल्यानंतर आपण त्याला छान सजवलं तर आपल्यालाच प्रसन्नता वाटते, आपल्यालाच खूप छान वाटतं. आणि आपल्या घरात जर कोणी येणार असतं तर त्यालाही प्रसन्न वाटतं. म्हणून म्हणलं चला, आणि खूप वर्ष झालं म्हटल्यानंतर ना 12 वर्ष झालं आम्ही ह्या घरात राहतो. 12 वर्ष भाड्याच्या घरात. आता 12वं वर्ष सुरू आहे मला ह्या घरामध्ये येऊन. तर शेवटी ठरवलंच, म्हणलं चला कलर देऊया. तर अजून छोटं बाळ आहे दुसरं माझा विराज. तर तो म्हणजे आता कुठं म्हणजे द्यायचं आणि नाही द्यायचं हे चाललं होतं माझं, की नको द्यायला अजून लहान आहे तो, अजून गिरवल. पण म्हणलं शेवटी ठरवलं की चला देऊया. अजून गिरवणार तर गिरवणार, चला जाऊ द्या, मुलं आहेत आणि ते कसे मोठे होणार, अशा चुका करूनच मोठे होणार ना. तर कुठं तर आपण आता म्हणजे मला थोडं लक्ष द्यावं लागेल कलर दिल्यानंतर, की मुलांना थोडंसं इथं लिहू नका, त्यांना काय समजते ना, आपण सांगितलं तर त्यांना समजणार. तर 2 दिवस झालं ना, काल काय मी व्हिडिओ शूट केला नाही, त्याच घाई गडबडीत होता. आज वेळ भेटला, म्हणलं चला थोडंसं शूट घेऊया. प्लीज चॅनलवरती आलाच आहात तर प्लीज अगोदर सबस्क्राईब करा, आणि स्किप न करता प्लीज 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 व्हिडिओ बघा. आणि तुम्हाला जर काय म्हणजे कॉमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ कसे वाटतात, कसे नाही आहे. तर चला, तर असं ना बघा ना, किती पसारा लावल्यानंतर ना काहीच पसारा दिसत नाहीये. आणि आता पसारा काढून ठेवलाय ना, आता मला टेन्शन आलंय की ते घासायचं आणि पसारा नंतर लावायचा. पण ठीक आहे, आता संसार म्हटल्यानंतर तर हे एवढं येणारच ना.
तर घरच्या घरी आम्ही कलर म्हणजे कलर वाल्याला विचारलं आम्ही कलर द्यायला. म्हणलं कसं आता होणार नाही आणि पहिलीच वेळ आम्ही ना आता हे आम्ही स्वतः कलर देतो हातानं. तर कलरिंगवाल्याला विचारलं आम्ही की कलर किती लागते 2 रूमचं. तर ते बोलले 5,000 रुपये 2 रूमला. तर मग कुठंतरी विचार केला की नको म्हणलं. एकतर असं युद्ध चालू आहे आपलं म्हणजे युद्धाचे परिणाम आपल्याला होतात भारतामध्ये. बाहेर देशात युद्ध चालू आहे ना, त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात. तर एवढी पैशाची इन्व्हेस्ट करण्यापेक्षा म्हणलं चला आपण घरच्या घरीनं कलर देऊया आणि येईल असं. म्हणजे कुठं तर वाटत होतं की येणार नाही, जमणार नाही, पण कसं असतं ना, तर आपण जर प्रयत्न केला ना प्रत्येक गोष्टच येते, म्हणजे जमतेच असं असतं. तर फक्त आणि फक्त किती बघा 700-800 म्हणजे 1000 रुपये धरून चालूया. तर 1000 रुपयामध्ये आमचा कलर पूर्ण झालेला आहे. मग 5,000 कुठे आणि 1000 रुपये कुठे? तर 4,000 वाचले का नाही वाचले. असा म्हणजे प्रत्येक गोष्ट जर आपण विचार करून जर केली ना खूप फायद्यात येते. आपल्याला वेळ नाही आहे, आपल्याला जमणार नाही, आपल्याला येईल का नाही असा जर विचार केला ना, नुकसान फक्त आपलं होणार आहे. आणि वेळ प्रत्येक म्हणजे कामासाठी आपल्याला ना वेळ काढावाच लागतो. प्रत्येक कामासाठी वेळ लागतो आणि तो वेळ काढावाच लागतो. म्हणजे कसं ना, कोणत्याही गोष्टीची जर आवड असेल ना तर सवड नक्कीच आपल्याला मिळते. ते म्हणच आहे, आवड असेल की सवड भेटतेच. तशाच प्रकारे ना जर आपल्याला आवड आहे ना तर आपल्याला सवड नक्कीच भेटणार. तर आता ना खूप जास्त पसारा दिसते माझ्यासमोर. आता हे जेव्हा कलर होईल तेव्हा आता हे सगळी भांडे घासून मला ना पूर्णपणे लावायचे आहेत. आणि तिथून पुढं आपलं जे उन्हाळ्याचं काम सुरू आहे ते सुरू करणार आहे मी, उन्हाळ्याच्या वाळवणांचे. तर आता उन्हाळी वाळवण चालू करायचे आणि तोही एक विचार येतोय की करावा का नको, उन्हाळी पदार्थ करावे का नको. कारण आपल्याला परिणाम होते गॅस सिलेंडरचा. तर आता इथं सिटीमध्ये चुली तर नाही पेटवू शकणार ना. म्हणजे स्वतःचं जर घर असतं तर आपण चुली नक्कीच पेटवली असते, पण भाड्याच्या घरात घरमालक आपल्याला कसं चुली पेटवणार ना. हा एक मनात विचार येते की वाळवणाचा पदार्थ करावा का नको. तर बघूया, होईल हळूहळू. म्हणजे नाही का आता गॅस सिलेंडरची कमतरता भासते, सगळ्यांनाच भासते. तर तसाच म्हणलं चला आता जाऊ द्या, केलं तर करणार आहे मी उन्हाळ्याचे पदार्थ एवढं वर्ष. नंतर बघूया, नंतर पुढच्या वर्षी करूया. गेल्या वर्षी केलेच होते. तर आता ही सगळा पसारा एवढा क्लिअर झाल्याशिवाय काही मला चैन पडणार नाही. आता दुपारचे वाजले ते 1. तर बाळाला झोपवलंय, विराजला झोपवलंय मी. आता जेवण केलंय आणि आता कामाला सुरुवात करायची आहे. आता एकदा जर कामाला सुरुवात केली की नॉन स्टॉप काम सुरू करायचं आहे. तर चला तर मला सुरुवात करते मी कलरिंगच्या कामाला. वेळ न घालवता, वेळ न दवडता तर पूर्णपणे व्हिडिओ पहा. चला कलर द्यायला सुरुवात केली आहे मी आता. तर बघू आता. तसं ना वरती जरा थोडंसं हार्ड आहे त्याचा कलर स्लॅबचा आपला वरचा, आणि भिंतीचा कसा आपला पटकन होऊन जाते. कोणतेही काम अवघड नसतंय. कसं वाटतं ना आपल्याला करण्याच्या अगोदरच काम अवघड वाटतात की आपल्याला होईल का नाही, जमल का नाही. पण प्रत्येक गोष्ट ना मला तर वाटते प्रयत्न करावी आणि मी ती करतेच.
हे बघ तुझा कुठे गेला छोटावाला? हा सर इकडे इथं बसतो ह्याच्यावर स्टूलवर. ये ह्याच्यावर बस इथं. इकडे तुला देते मी. इकडे चढ ह्याच्यावर चढून ये. नको तुझा छोटावाला काका निघून आता. तुला नाही दिलं ते अंग घाण होते त्याची कसं घाण झालं अंग? हा ते सगळं अंग कलर पडला होता. तो पप्पाचा बघ कसलं झाले तो तोंडावर पडलाय तो पप्पाच्या. कसं तोंडावर पडले तो असं इकडून लावायचं इकडून असं. हा बरं लाव चमचे अशी लावायची ना. तर विराज ना मम्माला हेल्प करतो. मम्मीला हेल्प करतो तू. हा तर चाललंय आता इथं ना कलर वगैरे देऊ म्हणजे झाला पूर्णपणे कंप्लीट झाला. तर हे आता तिकडचा पूर्ण पसारा होता इकडं हॉलमध्ये. तर ती पसारा इकडं आणून ठेवला कारण आता हे उद्या डब्बे वगैरे मी घासणार आहे आणि नंतर लावणार आहे. आता फ्रीज इथं लावले. कपाट तेवढं आता सरकवायचे पण मला काही सरकवा येत नाही म्हणून राहिले. हे भांडी वगैरे घासली आपली दररोजची भांडी होती ते घासलीत आणि नंतर मग उद्या हे भरण्या वगैरे हे डब्बे घासणार आहे. तर कलर दिल्यानंतर ना खूप असं फ्रेश वाटत होतं. खूप म्हणजे घाण झाला होता त्याच्यामुळे आता भांडे वगैरे घासली. तर मला आता चला जे टोपल्यातले भांडे आहेत ते मी आता मांडणीमध्ये लावून घेणार आहे. मांडणीमधले भांडे आता हे टोपल्यातले भांडे थोडे मांडणीमध्ये लावणार आहेत. 9 वाजलेत आणि स्वयंपाक तर वगैरे काहीच केलं नाही कारण आज ना आयतं जेवण म्हणजे पार्सल मागवलं आहे. तर पार्सल येणार आहे आज. म्हणजे जरा खूप कंटाळा आला होता आज दिवसभर थकून तरीही काम झालं नाही. म्हणजे उद्या काम होणारच म्हणजे आता भांडी वगैरे घासून नंतर मग लावणार आहे. तर संध्याकाळचे 9 वाजलेत. आता पार्सल येते तोपर्यंत म्हणलं चला हे भांडी लावून घेऊया. नंतर मग पार्सल आलं की जेवण करूया मस्त आणि झोपूया. जरा झोप खाल्ल्याशिवाय काही जमणार नाही.